जीवा मुक्ता भवन्ति ये साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुवंदे भवबंध विमुक्ती. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरवती देवी कुबेर ही तैसेची. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मजची माझी होतसे. ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आद्य जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय. राज राजेश्वरी माते की सब संतन की जय. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विचारसागर. विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण मायेच्या संबंधाने विचार करत असताना ती माया कशा स्वरूपाची आहे, त्या मायेची प्रतीती कशा स्वरूपाने येते आणि ती माया कशी स्वतःहून विलक्षण आहे याचा विचार करून झाल्याच्या नंतर आता ती माया मानायची तर कुठं मानायची, तर त्यामध्ये वाचस्पती मिश्रा यांचं एक मत आणि संक्षिप्त शारीरकार वेदांत मुक्तवली अद्वैत सिद्धी ह्या ग्रंथकारांचं एक मत आहे. कालपर्यंत आपण त्या दोन्ही मतांचा विचार करून आलो. त्यामध्ये संक्षिप्त शारीरकार अशा पद्धतीचं मत मानतात की जी माया आहे ते विश्वर विभागरहित आणि जे काय शुद्ध ब्रह्म आहे त्या शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाला राहून त्या ब्रह्माला अशा पद्धतीने ती आच्छादन आवरण त्या ठिकाणी करते. जसा घरातला अंधार घराला किंवा पाण्यावरले शेवळ पाण्याला आच्छादित करतं, अगदी त्याप्रमाणे ती माया त्या असणाऱ्या जीवांना त्या ठिकाणी ब्रह्माला अशा पद्धतीनं आच्छादित करते. म्हणून त्या मायेला स्वश्रया म्हणजे ते ब्रह्म आणि त्या ब्रह्माच्या आश्रयाला राहून सविषया त्या ब्रह्माला विषय म्हणजे इथं विषय म्हणजे जाणणे असं न घेता आच्छादन करते असा त्याचा अर्थ घ्यावा, असं त्यांचा एक पक्ष पाहिला. आणि त्यानंतर भामती निबंधकार वाचस्पती मिश्रा यांचं मत त्याहून कसं आहे, भिन्न आहे. म्हणजे हे एकदेशी मताचे आहे त्या ठिकाणी. तर यांचं मत काय आहे, मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही. इथं दोन शब्द आले होते, मी आणि अज्ञानी. मग यामध्ये मी शब्दाने हा जो जीव आहे आणि तो काय म्हणतो, मी अज्ञानी आहे. वास्तव पाहिलं तर जीव कसा आहे, ब्रह्मरूप आहे आणि अज्ञानी आहे. म्हणजे कशाचा आश्रय करून आहे, तर अज्ञानाचा आश्रय करून आहे आणि ब्रह्म जाणत नाही. अशा प्रकारची जेव्हा त्याला अनुभूती येते, या अनुभवावरून काय लक्षात येतं की अज्ञानाने ब्रह्माला विषय केलं म्हणजेच आच्छादन केलं असा त्या ठिकाणी भाव निर्माण होतो. आता त्या जीवाचा विचार केल्याच्या नंतर जीव किती आहेत, एक नसून अनंत अशा प्रकारचे जीव त्या ठिकाणी आहे. का अनंत प्रकारचे जीव आहे, कारण प्रत्येकाचं अज्ञान त्या ठिकाणी भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. म्हणून प्रत्येकाचं अंतकरणातले सुखदुःख विचारधारणा या सगळ्या भिन्न भिन्न आहे. म्हणून त्यांचे अज्ञानसुद्धा कसे आहेत, भिन्न भिन्न अशा पद्धतीचे मानले. जर एक अज्ञान सगळ्या जीवांच्या ठिकाणी समजा मांडलं तर दोष त्या ठिकाणी निर्माण होतो. काय दोष निर्माण होतं की एक कोणीतरी पुरुष ज्ञानी पुरुष आला आणि त्याने काय केलं, त्या अज्ञानाची निवृत्ती केली, तर बाकी सगळ्या अज्ञानाची काय व्हायला पाहिजे, निवृत्ती व्हायला पाहिजे. असा कोणाला अनुभव आहे का म्हणे, वाचस्पती मिश्रांचं म्हणणं आहे असा कोणाला अनुभव आहे का, असा कोणालाही अनुभव नाही. आणि समजा असं कोणतं ज्ञान आहे
का जे ज्ञान झाल्याच्या नंतर जे ज्ञान एकालाच झालं आणि बाकीच्याला ज्ञान होण्याची आवश्यकताच नाही, असं जगामध्ये कोणतं ज्ञान उत्पन्न झालं की त्या ज्ञानाने सगळे असणारे जीव मुक्त झाले? होत नाही. आणि जर समजा त्याने प्रयत्नपूर्वक मुक्त ते अज्ञान निवृत्त समजा केलं, तर बाकीच्यांना जे मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता श्रवण आदी बाकीची साधनं आहे, ती साधनंसुद्धा त्या ठिकाणी काय आहे, व्यर्थ नाही होऊ शकतं, व्यर्थ नाही होणार का? ती साधनंसुद्धा त्या ठिकाणी काय आहे, व्यर्थशिवाय त्या ठिकाणी होतील. मग याकरता मी अज्ञानी आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवावरून असंख्य जीव आश्रित अज्ञान, आणि मग यावरून काय करायचं, मी अज्ञानी आहे आणि ब्रह्माला जाणत नाही असं कोण म्हणतो? असंख्य असणारे जीव त्या ठिकाणी म्हणतात की नाही. म्हणजेच याचा अर्थ काय लक्षात घ्यायचा, की अज्ञान आता शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने म्हणायचं का ते अज्ञान जीवाच्या आश्रयाने म्हणायचं, असं वाचस्पतीचं मत आहे. कोणाच्या ठिकाणी म्हणायचं? अज्ञान जीवाच्या आश्रित म्हणावं का अनंत आपलं ब्रह्माच्या आश्रित म्हणावं, शुद्ध चैतन्याच्या आश्रित? जीवाच्या आश्रित म्हणावं. का म्हणावं? तर त्याची संगती लागत नाही आणि प्रत्येक जीव असं त्या ठिकाणी म्हणतो. शुद्ध ब्रह्माने कधी असं म्हटलं का का माझ्या ठिकाणी अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाची मला निवृत्ती करायची, असं कधी शुद्ध चैतन्य कुटस्थ यांनी म्हटलं का? शुद्ध ब्रह्माने मात्र ते म्हटलेलं नाही. मग कोणी म्हटलेलं आहे? जीवाने मात्र त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि अवस्था कोणाला असतात? कुटस्थाला अवस्था सांगितल्या का अवस्थाला अवस्था आपण सांगितल्या? बघा बरं, कोणाला अवस्था सांगितल्या आपण? आभासाला अवस्था असतात. आभासाच्या अवस्था आहेत, 7 प्रकारच्या अवस्थावने आभासाच्या ठिकाणी असतात. म्हणून या सगळ्या अनुभवावरून जी काही अज्ञान आहे ती अज्ञान कुठे? जीवाच्या आश्रयाने अज्ञान आहे. मग जीवाच्या आश्रयाने अज्ञान असल्यामुळं त्या अज्ञानाने कल्पिलेले ईश्वर सुद्धा किती झाले? अनंत झाले. आणि त्या ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीसुद्धा किती झाल्या? अनंत. अशा प्रकारच्या सृष्टी त्या ठिकाणी झाल्या. हेच मान्य त्या ठिकाणी काय भाग पडत आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की ज्या जीवाने त्या ठिकाणी ज्ञान करून घेतलं त्याचा ईश्वर आणि त्या ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी ब्रह्मांड हे काय नष्ट होतात, निवृत्त होतात. आणि ज्याला ज्ञान होत नाही त्याच्या ठिकाणी बंद हा कायमस्वरूपी राहतो का नाही? बंद राहतोच ना. आपण करा सोडवणं, आपण त्या ठिकाणी सोडवून करून घ्या. दुसऱ्याने ज्ञान करून होईल का? होणार नाही. मग बंद कोणाला राहतो? ज्याला ज्ञान झालं नाही त्याच्या ठिकाणी बंद, आणि ज्याला ज्ञान झालं त्याला बंद राहत नाही. म्हणजेच अज्ञान ज्याचं त्याने निवृत्त करायचं. याचा अर्थ ज्याचं त्याने असे ज्याचे त्याचे हे किती लोक आहेत? अनंत त्या ठिकाणी मानावा लागतील, आहे का नाही? पण मग आता तुम्ही वेदविरुद्ध बोलता असं तुम्हाला वाटत नाही का? असं बाकीचे ग्रंथकार म्हटले की तुम्ही हे वेदविरुद्ध बोलता असं तुम्हाला वाटत नाही का? का बरं असं म्हणता? कारण तुम्ही जीव अनंत म्हणता, जीवाने कल्पलेलं अज्ञान अनंत म्हणता, ईश्वराला अनंत म्हणता, सृष्टीला अनंत म्हणता. म्हणजे तुम्ही प्रत्येकामध्ये भेद करता की नाही? जीवामध्ये भेद करता, आहे का नाही? कोण आहे? उलट तुकोबरा म्हणलं की नाही, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ही गोष्ट भेद निर्माण करणं हे अमंगळ आहे का नाही? अमंगळ म्हणजे पाप केल्यासारखं आहे का नाही? असं होऊ शकतं. आणि ईश्वरामध्ये तुम्ही भेद करू पाहता, म्हणजे अनंत जीवाचे अनंत ईश्वर असं जर तुम्ही म्हटले तर किती ईश्वर झाले? म्हणजे ईश्वरामध्ये भेद होऊ शकतो. आणि हरिहरा नाही भेद, कालच रात्री प्रमाण पाहिलं. म्हणजे ईश्वरामध्ये भेद करणं हे सुद्धा पाप आहे का नाही? अशा पद्धतीचं पाप आहे. परत अनेक प्रकारच्या सृष्टीसुद्धा सांगणं, आहे का नाही? अनेक प्रकारचं भेद 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 असं जर केलं तर हे वेदविरुद्ध होईल का नाही? वेदविरुद्ध त्या ठिकाणी होऊ शकतं. बघा, पण हे वाचस्पतीचे मत बरोबर नाही. कारण जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे आणि ईश्वर अनंत मानून जीवातील सृष्टीचा भेद मानणे हे श्रुतीविरुद्ध आहे. नव्हे, कदाचित निबंधकाराने ईश्वर आणि सृष्टी एकच मानून फक्त अनंत जीवाश्रित अनंत अज्ञाने मानले तरीही ते बरोबर नाही. कारण आता नंतर समजा ते म्हटले, अहो आम्ही जीव आणि अज्ञान अनंत मानू, ईश्वर आणि सृष्टी मात्र अनंत मानत नाही, असं जरी त्याने त्या ठिकाणी म्हणायला सुरुवात केली तर त्यांचं ते सुद्धा म्हणणं बरोबर नाही. कारण काय होईल की तुम्ही जीव तर अनंत मानतात की नाही? जीव अनंत मानले आणि अनंत जीवाने कल्पलेले ईश्वर पुन्हा परत अनंत होतील का नाही? अनंत होतील. आणि ईश्वर अनंत आले तर अनंत ईश्वराची सृष्टीसुद्धा काय आहे? अनंत त्या ठिकाणी येते. म्हणजेच काय झालं
अनंत अज्ञानाची ईश्वर आणि सृष्टी ही अनंत मानलीच पाहिजे. याकरता वाचस्पतींनी ईश्वर व सृष्टी अनंत मानली आहे. एक अज्ञान मानणाऱ्यास एकाच ज्ञान झाले असता त्या ज्ञानाने साधना वाचून सर्वच मोक्ष होईल. आणि शिवाय तुम्ही म्हटले नाही अज्ञान एक माना, तर एक अज्ञानाचं काय होईल? एक मनुष्य त्या ठिकाणी काय करेल? एक मनुष्य त्या अशा पद्धतीचं ज्ञान करून त्या अज्ञानाची निवृत्ती होईल आणि मग मोक्ष प्राप्ती करता बाकीच्या लोकांना, जीवांना साधन करण्याची आवश्यकता पडेल का? साधन करण्याची आवश्यकता पडणार नाही. म्हणजे साधनाला काय येतो? व्यर्थ होतो, दोष येतो, ऐकणे. आणि साधना वाचून शिवाय लोकांना मोक्ष घडेल. ज्ञान साधने निष्फळ होतील असा दोष दिला होता. पण अनंत आज्ञाने मानली असताही तशाच प्रकारचा दोष येतो. आणि तुम्ही अनंत आज्ञेने मानली, एक आज्ञान मानलं तरी दोष तुम्हाला येतोच, आणि अनंत आज्ञानं मानली तरी दोष तुम्हाला येतोच. काय दोष होतो बरं? एक आज्ञान मानल्याच्या नंतर काय दोष आला बरं सांगा? एक मुक्त झाला की मग सगळे मुक्त होतील ना. मग मोक्षादी साधनांना हे राहणार नाही, व्हॅल्यू राहणार नाही, हा बरे. व्यर्थ होतील. आज्ञाने एक मानले आणि निवृत्त करणारा कोण? एकच. आता अनेकाची गरज पडली का? अनेकाची गरज नाही. आणि बाकीच्यांच्या ठिकाणी असणारं अज्ञानाचं आवरण निवृत्त झालं, मोक्षादी साधनं पण व्यर्थ ठरली, हाय दोष येतो. बरं मग म्हटले नाही अनंत आज्ञानं माना. बरं अनंत आज्ञानं मानली तरी काय दोष येतो? तोही दोष आता लक्षात आला का रात्री सांगितलेला? परत आता अनंतेश काय होतं, हा मुद्दा आहे ना थोडा कठीण असला ना, वारंवार त्याच्यावरती ना 2-3 वेळा आपण फिरून गेलो का तो मुद्दा पक्का लक्षात येऊन जातो आपल्या. एक अज्ञान मानलं तरी दोष आणि अनेक प्रकारची अज्ञानं मांडली तरी दोष मात्र येतो. कसा दोष येतो ते पण पहा बारकाईनं. अनंत अज्ञान मानले असताही तशाच प्रकारचा दोष वाचस्पतींच्या मतावर येतो. कसं बरं? पाहता. कारण अनंत अज्ञानवान जीवापैकी एकाच ज्ञान झाले तरीही त्यास मोक्ष होणार नाही. एकाच ज्ञान झालं, एकाने सगळी साधनं करून आणि मोक्ष स्वरूपापर्यंत तो गेला, मोक्ष अगदी प्राप्त करून घेतला तरी त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. का होणार नाही? कारण तुम्ही अज्ञान किती मांडले? अनंत त्या ठिकाणी मांडले. आणि बिचारा निवृत्त करून किती अज्ञान निवृत्त करेल बरं? कोणाकोणाचे अज्ञान निवृत्त करेल? कोणाकोणाच्या मागे जाईल? दादा ऐका ना, विचारसागर सांगतो तुम्हाला, ते विचारसागर ऐकला म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी मुक्त व्हाल. ऐक नाही, अशा किती लोकांना सांगतील बरं? तू का म्हणे मेलो सांगता ऐक नाही, पार अगदी मरायची वेळ आली तरी हे लोक ऐकायला तयार नाही. तू का म्हणे वज्र भंगे एक वेळ कठीण हा खडत तयार होणं, याला कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी ऐकायला तयार नाही. मग ज्याने ऐकलंच नाही, त्याला ज्ञानच झालं नाही, त्याला मोक्ष होईल का? मग आता ते अज्ञान शिल्लक राहिलं का नाही? अज्ञान शिल्लक राहिलं. आता जर अज्ञान शिल्लक राहिलं तर ते ब्रह्मावरती आवरण शिल्लक राहिलं, मग ते ब्रह्म निरावरण रहित होईल का? निरावरण असं होणार नाही. कारण का होणार नाही? अनंत अज्ञानं मांडली तरी दोष आलाच की नाही, आणि एक अज्ञान मानलं तरी दोष तसंच राहतो, आहे की नाही? मग कारण अज्ञानं तुम्ही मांडली कुठं याला फार महत्त्व आहे. तुम्ही जीवाच्या आश्रयाने अज्ञान मांडलं म्हणून दोष येतो, आणि शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने अज्ञान मांडलं तर काय होईल बरं? शुद्ध चैतन्याच्या आश्रयाने अज्ञान मांडलं तर मग काय होईल? सोपं होईल, ऐक नाही. आपण करा सोडवणं अगदी सरळ मुद्दा होईल. आपल्या ठिकाणी आले की नाही अज्ञान, आपण आपले निवृत्त व्हायचं. कारण का? हाही जीव ब्रह्मरूप आहे, तोही जीव ब्रह्मरूप आहे, अख्खं सगळं जगत ब्रह्मरूप आहे. पण प्रत्येकाच्या ठिकाणी आलेलं आवरण ज्याने त्याने निवृत्त करावं. मग आता दोष राहिलं का? आता दोष राहणार नाही. बाकीच्या जीवांच्या अज्ञानाचे आवरण ब्रह्मावर असणार. सर्वांना ज्ञान होईल त्यावेळी एकदम सर्व मुक्त होईल. आणि हे सगळं मुक्त कधी होतील? ज्यावेळेस सर्वांना एकदमच, अख्ख्या लोकांना एकदमच ज्ञान होईल. मग सृष्टी नाही, जगत नाही, परंपरा नाही, जन्म मरण नाही, काही नाही, परत येणे नाही, परत जाणे नाही, काही शिल्लक राहणार नाही. आता त्यावेळेस ब्रह्म काय होईल? पूर्णतः मुक्त होईल. मग एकट्याने ज्ञान होऊन उपयोगही नाही. आणि मग एकट्याने कितीही प्रयत्न केला ज्ञान करून, त्याचा काय उपयोग आहे का? त्याने करण्याचा प्रयत्न केला तर त्याने करावं का? करून उपयोगाचं नाही. कारण सगळ्यांनी एकत्र येऊन केलं तरच त्याचा लाभ होऊ शकतो. म्हणून ज्ञान साधने व्यर्थ होणारच. म्हणून कसंही झालं तरी ज्ञान साधनं व्यर्थ होणारच. म्हणून आता आम्ही काय म्हणतो याकरता तुम्ही लक्षात घ्या. कोणी लक्षात घ्यायचं? संशय शारीरिक कारण लक्षात घ्यायचं का वाचस्पती मिश्राने लक्षात घ्यायचं?
इथून पुढं वाचस्पतींनी लक्षात घ्यायचं. हा, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, कोण संशय शारीरकार वेदांत मुक्तवली अद्वैत सिद्धीवाली म्हणतात. आम्ही तुम्हाला सांगतो या करता ती जी माया मानायची, अज्ञान मानायची, ती कशी माना? स्वाश्रया स्वविषया. स्वाश्रया शब्दाचा अर्थ काय होतो बरं? स्व म्हणजे कोण? ब्रह्माच्या आश्रय स्व म्हणजे ब्रह्माच्या ब्रह्म, आणि आश्रया म्हणजे ब्रह्माच्या आश्रयाला, आणि स्वविषय म्हणजे ब्रह्माच्या आवर ब्रह्मला आवरण किंवा आच्छादन करणं. हा, विषय करणारी म्हणजे आवरण करणारी, आच्छादन करणारी आहे. असे पहिल्या रीतीने एकच अज्ञान मानणे चांगले आहे. आणि ते कुठं कुठं मानायचं? शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी माना. ते एक अज्ञान जीव ईश्वरारहित, जीव ईश्वराश्रित नाही, आणि ते अज्ञान आहे ते ना जीवाच्या आश्रयाने राहतं, ना ते जीवाच्या आश्रयाने राहतं, ना ईश्वराच्या आश्रयाने राहतं. ते अज्ञान राहिलं तर कुठं राहील? अज्ञान राहिलं तर ते चैतन्याच्या ठिकाणी राहील. वास्तविक विचार करून पहा बरं. जीवाला उपाधी लागली का नाही, आणि ईश्वराला पण उपाधी लागली का नाही, आणि उपाधी सत्य असते का मिथ्या असते? मिथ्या. मिथ्या उपाधी असते. उपाधी काय? येणारी जाणारी आगंतुक अशा स्वरूपाची असते. कायम स्वरूपी आहे का? एकदा जीवाला आपल्या स्वरूपाचा बोध झाला तर तो जीव राहतो का? नाही. उलट मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला. हे होऊ शकतं की नाही? जीव ब्रह्मरूप नाही होऊ शकत का? अहो, लहान लहान नद्या समुद्रात गेल्याच्या नंतर समुद्राहून वेगळ्या होतात का? समुद्र रूपच होऊन जातात. आणि समुद्रात गेल्याच्या नंतर आता म्हणा बरं, अहो ही आमच्या गावावरून वाहणारी नदी होती, बघा ना समुद्रामध्ये किती छान दिसते. दिसेल का समुद्रामध्ये छान? का समुद्र रूपच होऊन जाईल? म्हणजे आता जोवर नदी रूपाने होती तोपर्यंत ती भिन्नत्वाने प्रतीत येत होती. आता नदी जर समुद्राशी एकरूप झाली तर काय भिन्नत्व राहिलं? काही भिन्नत्व राहिलं नाही. मग हा जीव ब्रह्मरूप झाल्याच्या नंतर तुम्ही जीव त्याला म्हणू शकता का परत? म्हणजे त्याच्या ठिकाणी आलेली उपाधी हे आगंतुक नव्हते का? जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ती उपाधी दिसत होती. अज्ञान निवृत्त झालं, उपाधी निवृत्त झाली, तो झाला ब्रह्मरूप. ऐक नाही. मग अशा पद्धतीनं ते सांगतात की ते जे अज्ञान आहे ते एक अज्ञान जीव ईश्वराश्रित नाही, कारण जीवेश्वर अज्ञानाची कार्य आहे. जीव म्हणा, ईश्वर म्हणा, ही सगळी काय? अज्ञानाची त्या ठिकाणी पूर्णता कार्य आहे. जगताच्या प्रतीतीची व्यवस्था लागण्याकरता अज्ञानाची कल्पना करणे आवश्यक आहे. ऐक नाही. तर ती उदाहरण दिलं की नाही? जगताची प्रतीती व्यवस्था, जगत किती दुःखरूपे, जगत किती ठाऊकच आहे संसार दुःखाचा. ऐक नाही. हा संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, सारे ना सारे प्रमाण पाठ त्या ठिकाणी आहे. म्हणून ह्या जगताची व्यवस्था लागावा. बघा, आता आपल्याला कोणतीही गोष्ट अनुभवाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ती मान्य करतो का? मान्यच करत नाही. तसं आपल्याला हे कळलं ना की हे जगतामध्ये आपण कितीही प्रयत्न केला आणि काही जर केलं जगाला सुखरूप करण्याचं, तर होईल का हे जगत सुखरूप? त्याचा स्वभाव सुखरूप म्हणजे सत्य वस्तूला सुखरूप मानावं का मिथ्या वस्तूला सुखरूप मानावा? विचार जर केला तर सत्य वस्तूला सुखरूप मानलं पाहिजे. ऐक नाही. आता जर तुम्ही रजेवर भासलेला सर्प आणि त्या सर्पाला तुम्ही किती म्हणले सुखरूप आहे, आणि सर्पासंग काही तिसऱ्या साध्यामध्ये उभे आले, त्या सर्पासंग जर आपण खेळण्याचा प्रयत्न केला, संगती करायचा प्रयत्न केला, किंवा वाघाबरोबर राहण्याचा प्रयत्न केला, तर त्याची संगती, त्याची मैत्री किती काळ टिकणार आहे बरं? अहो नाहीच ना. ते शेवटी दुःखरूपच आहे का नाही? ते दुःखरूपच आहे. तसे हे विषय, जगत, अमुक तमुक, हे सगळे काय? सगळं दुःखरूपच आहे. म्हणून याची व्यवस्था लावण्याकरता आम्हाला थोडं याचा विस्तार करून सांगणं, अध्यारोप आणि नंतर त्याचा अपवाद, अशा पद्धतीने हे आम्हाला सांगावंच लागतं. म्हणून जगताच्या प्रतीतीची व्यवस्था लावण्याकरता अज्ञानाची कल्पना करणे आवश्यक आहे. हे आरंभी सांगितले आहे. म्हणून अज्ञान कल्पित आहे. म्हणून शेवटी काही जरी झालं तर अज्ञान कसं आहे? कल्पित आहे. आणि कल्पिताने निर्माण केलेले पदार्थ सुद्धा सत्य असतील का? कल्पितच म्हणायचे. रजेवर सर्प कल्पितच, स्थानवर पुरुष कल्पित, मरुभूमीत मृगजळ कल्पितच, अशा पद्धतीचं मानावं लागेल. नाही तर मरुभूमीत असलेलं मृगजळ जर तुम्ही सत्य मानलं त्या ठिकाणी तर काय दोष होईल बरं? जर सत्य मानलं तर आपल्याला समजा भर उन्हाळ्यामध्ये साळी, केळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या का? नसत्या. सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या असत्या. पण बरं, मृगजळ तुम्हाला खरं प्रतीतीला आलं, त्याने काही जमीन वगैरे वल्ली झाली का? जर जमीन वल्ली झाली असते तर मृगजळ आपण खरं मानलं असतं का नाही? मग याचा अर्थ ते कल्पित आहे. आणि कल्पित, ऐक नाही,
ते सत्य असतं की मिथ्य असतं? मिथ्य असतं. मग एक कल्पित आणि दुसऱ्या कल्पिताला आधार झालं, असं कधी होईल का? होणार नाही. मग कल्पिताला जीव आणि ईश्वर आधार होईल का सांगा आता? का बरं जीव नाही ईश्वर होणार. त्याला आधार होऊ शकत नाही या अज्ञानाला? जडजडाला हे करत. आ? होऊ शकणार. अहो एक कल्पित एक जड दुसऱ्या जडाला आश्रय होईल का? मग जीव ईश्वर हे कल्पित नाही का? म्हणा ना, कल्पना अविद्या तीन झाल्या जीव, कल्पनेने जीव झाला आणि त्याला परत एक कल्पना आश्रय झाली, असं कसं होईल बरं? अहो त्याला कोणीतरी सत्य चेतन असावं लागतो की नाही? मग ते अज्ञान जीव ईश्वराच्या ठिकाणी मानावं का शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी मानावं? पर्यायानं तुम्हाला शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणीच मानावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय आहे का? पर्याय नाही. आणि जीवाच्या आश्रयाने मानलं तर काय दोष येईल बरं आता महाराज? म्हणजे कल्पितालाच आश्रय असं होईल ना. कल्पिताला आश्रय झाला असं तुम्हाला मानावं लागेल. आणि असं होणं शक्य आहे का? असं होणंच शक्य नाही. कागा सर्पेचे खेळ होईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. टांगे हळहळ जिरेल सेविली या काही. आणि इतकं भयंकर असणारे विषय ते तुम्हाला सेवन केल्याच्या नंतर सांगा पचल का? सर्पाची संगती किती काळ तुम्हाला बरोबर किती काळापर्यंत जाईल? वाघाबरोबर काय खेळता येणार का आपल्याला? अशा पद्धतीचे विषय जगत व्यवस्था लावण्याची प्रतीती येण्याकरता ती व्यवस्था लावावी लागते. असं कल्पित सर्पाचा आश्रय अवश्य असावा लागतो. आता जे कल्पित असतं त्याला आश्रय कोणीतरी असावं लागतं का नाही? जसं आपण म्हणतो घट, मूल, ऐक नाही, कमरेवर असणारा मूल आणि डोक्यावर असणारा घट, ऐक नाही, याला आश्रय बाई म्हणतो. वास्तविक पाहिलं तर ती बाई सुद्धा काय आहे? कल्पित आहे, चित्रातली आहे. आणि तिला आधार कोण आहे? जिथं चित्र काढलं तो फळा, भिंत, कागद, माती असं त्याला काय आश्रय आहे, ऐक नाही. तसं या ठिकाणी कल्पिताला कोणीतरी आश्रय असावा लागतो. आणि मग त्या कल्पिताला कल्पित आश्रय असून चालत नाही, त्याला कोणीतरी चेतन मात्र आश्रय असावा लागतो, असा नियम आहे. कल्पित पदार्थाचा आश्रय अवश्य असावा लागतो. अज्ञान कल्पित आहे म्हणून त्यास आश्रय असलाच पाहिजे. म्हणून हे अज्ञान कसं आहे? कल्पित आहे, त्याला आश्रय असलाच पाहिजे. प्रथम ब्रह्माश्रित अज्ञान मानले तर त्याचे कार्य जीव ईश्वरादी होतील. आणि हे जर आश्रय त्याला मानायचं झालं तर ब्रह्म शुद्ध ब्रह्म आहे त्याच्या आश्रयाने मानलं आणि त्या आश्रयाला हे अज्ञान आलं आणि त्या अज्ञानाने काय केलं? त्याला आवरण केलं. कसं आवरण केलं? जेव्हा ती शुद्ध सत्वगुणी माया आवरण करते तेव्हा त्याला ईश्वर असं म्हणायचं. आणि मलिन सत्वगुणी माया अविद्या त्याला आवरण करते तेव्हा त्याला जीव असं त्या ठिकाणी म्हणायचं. जीव भावही त्या ठिकाणी कल्पित तयार होऊ शकतात आणि ईश्वर भावही त्या ठिकाणी कल्पित तयार होऊ शकतात. अशी संगती लागते. म्हणून शुद्ध ब्रह्माश्रित असून ते अज्ञान शुद्ध ब्रह्माश्रित असून ते अनादी आहे. आणि ते अज्ञान कधीपासून आहे? तर ते अनादी आहे असं लक्षात घ्या. का ते मध्ये आलेले आहे मध्येच एकदम अचानक? आपल्याला सावली आपली कधी आली? जेव्हा आपलं रूप आपलं शरीर तेव्हापासून आपल्याला सावली आपल्या बरोबरच असते का नाही? तसं जेव्हापासून ब्रह्म तेव्हापासून ही माया अज्ञान कल्पित हे सुद्धा कसं आहे? त्या रूपापासून जशी सावली तशी ब्रह्मापासून माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया. अंग आणि छाया जया परी तोडिताना तुटे सारिता निराळे लोटांगण तळी हारपती भिन्नापी भिन्नास उभे आत्मिकानो संगात्मी संगा उभे आत्मिकानो सांगा प्रणम्या उभे आत्मिकानो महाद्भुता अनिर्वचनीय रूपा. कुठेतरी असा श्लोक मला काही स्पष्ट येत नाही परंतु कुठेतरी मी ऐकलेलं आहे. मला तो विवेक चूडामणीमध्ये हा श्लोक आलेला आहे. त्या ठिकाणी ती माया भिन्नही नाही अभिन्नही नाही, खरी नाही खोटी नाही, खऱ्या खोट्याहून कशी विलक्षण अनिर्वचनीय अरूपा. अनिर्वचनीय असणारी अरूप असणारी माया त्या ठिकाणी आहे. म्हणून ब्रह्मापासून भिन्नही नाही आणि ब्रह्मापासून अभिन्न सुद्धा नाही अशा पद्धतीची माया. ब्रह्म अनादी झालं म्हणून माया सुद्धा अनादी मानावी लागेल. उदाहरण देऊन सांगतात, रज्जूच्या अज्ञानाने सर्प भान होते. रज्जूचं अज्ञान आलं का रज्जूवरती काय होतं? सर्पाचा भ्रम आपल्याला त्या ठिकाणी होतो. आणि ते अज्ञान रज्जूच्या ठिकाणी कधीपासून आहे? आता ते अज्ञान तुम्हाला रज्जूच्या ठिकाणी कधीपासून आलं? जेव्हा तुम्हाला रज्जूचं अज्ञान तेव्हापासून आलं का नाही? आणि रज्जूचं अज्ञान निघून गेल्याच्या नंतर रज्जू व सर्प प्रतीला येईल का? मग येणार नाही. मग तुम्हाला अज्ञान कधीपासून आहे? तेव्हापासून जीव भावे.
तेव्हापासून ईश्वर भाव आहे. आणि अज्ञान तुमचं निवृत्त झालं की तुम्ही तुका म्हणे हातो सोय परमब्रह्म, तो देवच होतो आहे का नाही. देव पाहावायशी गेलो तेथे देवची ओने ठेलो आहे का नाही. जसं देव पाहण्याकरता जातो तर देव पाहण्याकरता जाण्याकरता काय करावं लागतं, अज्ञान, भ्रम, संशय, शंका याला घालावं लागतं. आणि हे जर निवृत्त केले आहे का नाही, पाया पडो जाता तेव्हा तवची मी एकली आहे का नाही. दर्पणी पाहता रूपना दिसे आपुले, बापराक मध्ये वरू मज केली ऐसे. मी आता परमात्म्याशी एवढी एकरूप झालेली आहे. आणि त्या परमात्म्याला जेव्हा मी आलिंगन देण्याकरता गेले, पण आलिंगन देण्याकरता गेले तेव्हा मी त्याला मिठी मारली, कडकडून दोन्ही भाऊने आलिंगन दिलं. आणि ज्यावेळेस मी आलिंगन देऊन झालं आणि डोळे उघडलं तर हे आलिंगन कोणाला पडलं होतं, परमात्म्याला पडलं होतं का माझं मलाच पडलं होतं. माझं मलाच पडेल. हाय का नाही. माऊली म्हणतात ते आलिंगन माझं मलाच पडलं होतं आहे का नाही. आणि चाचर ते बाहेर निघाले आणि ठकची मी ठेले सय काय करू सय असं काहीतरी प्रमाणे घाबरत घाबरत बाहेर निघाले. तो आला आळूमाळू हळूहळू किंचित थोडा थोडा येतोय जवळ असं मला वाटलं. आणि जेव्हा त्याला चांगलं आलिंगन दिलं आणि तेव्हा मी एकटीच होते. आरशामध्ये पाहिलं तर आरशामध्ये मला कोणी दिसतच नव्हतं. आरशामध्ये काय तो परमात्माच उभा ठाकला होता का मी तिथं होते. मी कोण होते, मी राहिलेच नाही. मी उलट मज माझी पाहता मी पण हरपले, ठाईचे ठेले सये मन माझे, आत विठ्ठलो बाहेर विठ्ठलो आणि मीच माझं विठ्ठलो भासत असे. आता मला विठ्ठल वेगळा पाहिजे गरज आहे का, माझ्यातच विठ्ठल आहे. काही राहिलंच नाही. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. भेदाचे ते नाही काम पळून गेले, क्रोध काम ऐक नाही. पाहता पाने गेले दुरी, म्हणे चोकियाची महारी. आता काही वेगळं राहिलं का, एकच झाला रंग. अवघा रंग एक झाला. आता भिन्न म्हणायचं काही काम आहे का. तू देव मी भक्त, तू देव आणि मी भक्त हे म्हणायचं काही काम आहे का, काही काम राहिलं नाही. मग हे काम कुठपर्यंत होतं, जोपर्यंत आवरण होतं तोपर्यंत रजूवर सर्प प्रतितीला येत होता, तोपर्यंत जीव ईश्वर भाव प्रतितीला येत होता. आज्ञा निघून गेलं, जीव भाव नाही राहिला, ईश्वर भाव नाही राहिला, एकच झालं त्या ठिकाणी. आता काही वेगळं म्हणायची गरज आहे का. मग कुठपर्यंत जीव ईश्वर भाव राहील बरं, बोला आता. जोपर्यंत ब्रह्मज्ञान स्वस्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत राहणार. आणि एकदा स्वरूपाची ओळख झाल्यावर राहील का आता, आता मात्र राहणार नाही. हा बरं, याला साक्षात्कार म्हणायला काय हरकत आहे का हाच खरा साक्षात्कार आहे बरं. खरा साक्षात्कार, यालाच खरं साक्षात्कार म्हणायचं. याच्यावरून साक्षात्कार भिन्न आहे का. बरं तुम्ही म्हणायला म्हणले ते सगुणधारी मूर्ती जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत साक्षात्कार होत नाही असं जर तुम्ही म्हणले, म्हणजे आमच्या डोळ्याला प्रत्यक्ष दिसल तरच आमचे आजोबा होते असे आम्ही मानणार, नाहीतर मानणार नाही असं म्हणून चालेल का. बरं तसं म्हणा बरं, ठीक आहे. मग कृष्ण परमात्मा सर्व कौरवांच्या समोर नव्हते का, पांडवांच्या समोर नव्हते का, सगळ्यांच्या समोर होते. तरी त्या सगळ्याला तो परमात्मा आहे हे कळलं का. मग डोळ्याला दिसत नव्हतं का, डोळ्याला दिसून सुद्धा मानत नव्हते, बरोबर आहे की नाही. मग ते कधी कळालं, ते विचारानेच कळतं आपल्याला. विचारा वाचून न पावे जे समाधान. म्हणून सगळ्यात प्रधान काय असेल तर विचार, आणि विचारामध्ये विचार सागर हा ग्रंथ प्रधान झालाय की नाही, प्रधान अशा पद्धतीनं झाला. आणि याच्यातूनच आपल्याला काय होतो, साक्षात्कार. आता फक्त मानायचं का नाही मानायचं, नाही तर मग जैसे ते वैसे. दादा नेहमी सांगतात, का येतो का नाही आणि का क्याला येतो कुछ नाही. किती म्हणजे तिथूनच जातोय तो, वारंवार तिथूनच जातोय. पण तिथून जाऊन मात्र तो स्वरूपाला मात्र ओळख नाही. तर त्याला कारण काय, तुका म्हणे नाड पाप टाके हिता आड. तो म्हणतो हे कसं काय साक्षात्कार होईल, म्हणजे तो त्याच्या मनाने फक्त साक्षात्कार वेगळ्याच अर्थाने, म्हणजे कोणते ग्रंथ त्याने घरी तयार केले आणि कोणत्या ग्रंथाचं तो चिंतन करतो त्याचं त्याला माहिती. तर साक्षात्कार या विचाराने अशा पद्धतीने आपल्याला होऊ शकतो. ठीक आहे, वेळ आता होत चालली. पुढचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे. आता हे तुम्ही पार म्हणले ते कठीण मुद्दा आहे, लक्षात येत नाही. वारंवार याच्यामध्ये 2-3 आवृत्त्या झाल्या म्हणून हा विषय आपला बारकाईने लक्षात येण्याकरता तो परत सांगितला. चला आता रज्जूच्या अज्ञानाने सर्प भान होते, ती आज्ञा रज्जूच्या ठिकाणी कधीपासून आहे याचा विचार करू लागलो तर रज्जूच्या उत्पत्तीपासून रज्जूच्या ठिकाणी अज्ञान आहे असे म्हणावे लागेल. ऐक ना, कधीपासून आहे, रज्जूच्या उत्पत्तीपासून रज्जूच्या ठिकाणी अज्ञान आहे. जसं तुम्ही जन्माला आल्यापासून तुमची सावली आहे, तसं रज्जूचं अज्ञान जोपर्यंत रज्जूची उत्पत्तीपासून रज्जूच्या ठिकाणी अज्ञान आहे असे म्हणावे लागेल. त्याप्रमाणे ऐक नाही, ब्रह्माचे अज्ञान ब्रह्माच्या ठिकाणी कधीपासून आहे असा विचार करू लागलो तर ब्रह्माच्या उत्पत्तीपासून आहे असे म्हणता यावायचे नाही, कारण ब्रह्म अनादी आहे. ऐक नाही, जे उत्पन्न होतं त्याला म्हणता येईल, पण जे उत्पन्नच होत नाही ते कसं आहे, अनादी आहे. मग त्या ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान
आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी आहे. आता लावायचा थांगपत्ता, लाव बरं याचा शोध कधी लावायचा, लावता येईल का आपल्याला? लावता येणार नाही. एकदा पाळणा तयार झाला मग त्याच्याचा पहिला पाळणा कोणता सांगा, कसं बरं? राड गाडगं तयार झालं, घटेके यंत्र तयार झालं, सांगा पहिलं गाडगं कोणतं सांगता येईल का आपल्याला? वृक्ष आधी का बीज आधी, सांगा कोणतं सांगायचं? अहो काहीच सांगता येणार नाही, ऐक नाही. उलट डोकं वारा फिरे, डोक्यावरून तो डोकं फिरून जातं त्याने. मग त्याला काय पर्याय? त्याला एकच पर्याय, डाग कधी लागला बरं कपड्याला, कुठं लागला, कसा लागला हे पाहावं का, तो धुवून टाकावा डाग. डाग धुण्याचा प्रयत्न करा, कधी लागला, कसा लागला. पाय भरला ना, भरला तो भरला, पण धुवून टाका, हे महत्वाचं आहे. कुठं भरला, कसा भरला, का भरला याची काही गरज आहे का आपल्याला? याची गरज नाही. मग धुवून टाकणे हा विचार आहे. तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान अविद्या कधीपासून आहे, कधीपासून असू द्या, त्याचा विचार करून काय मिळणार आहे बरं आपल्याला? उलट विचार करता वाया जाय काळ लटके ते मुळं फजितीचे. विचार करताना वेळ जातो का नाही वायाला? अख्खं आयुष्य आपलं वाया जाईल का नाही? बरं तुकोबरा म्हणतात, तुम्ही ग्रंथ जर पाहण्याचा प्रयत्न केला आणि संशोधन करण्याचा प्रयत्न केला तर ती इथं तरी सापडेल का कोणाला? सापडणार नाही. उलट पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती, आणि नाही अशी मती अर्थकडे. एवढी आपली बुद्धीचं त्या ठिकाणी कुशाग्र आहे का? त्याचा अर्थ पण आपल्याला लागणार नाही. उलट आता ज्या अर्थी पंडित निश्चलदास स्वामी असं सांगतात, त्या अर्थी पंडित निश्चलदास स्वामीने आपलं आयुष्य अख्खं खर्च केलं त्या परमार्थाकरता. आपण किती आयुष्य खर्च केलं बरं? आणि ते सुद्धा म्हटले नाही अशी मती अर्थकडे. तुम्ही सुद्धा त्याच्या नादी लागू नका. विचार करता वाया जाय काळ, याला एकच पर्याय काय? पाय भरला ना, धुवून टाका. दुसरा मागचा विचार करू नका, कुठं कसं झाला याचा मात्र विचार करू नका. तुम्ही म्हणाला लागले उडवडीचे उत्तर द्यायला, तुमच्याकडे काय उत्तर असेल तर तुम्ही सांगा. का नाहीच उत्तर आपल्याकडे? अहो नाहीच उत्तर आपल्याकडे. असो मग त्यात असे म्हणता यावायचे नाही, कारण ब्रह्म अनादी आहे म्हणून त्यावरील कल्पित अज्ञानही अनादीच मानले पाहिजे. मग त्या दोघांच्या कल्पित संबंधापासून उत्पन्न होणारे जीव ईश्वर भाव अनादीच म्हटले पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हटलं पाहिजे, हे सगळं जर अनादी असेल तर त्या दोघांचा संबंध कसा मानायचा? आनंदी मानायचा. दोघं आणि त्यामध्ये आलेला संबंध झाले किती गोष्टी? 3 झाल्या. आणि त्यापासून काय उत्पन्न झालं? ईश्वर भाव उत्पन्न झाला, जीव भाव उत्पन्न झाला. आणि ईश्वर आणि जीव याच्यामध्ये पण भेद राहिला का नाही? राहिला ना भेद. देवे उचलली मेदिनी, तुमच्याच्याने गोणी नुचले ना. त्यांनी एवढी मेदिनी एवढी पृथ्वी उचलली, आणि तुम्हाला साधी गोण तरी उचलते का? मग म्हणले तुम्ही जीव ईश्वर आहे. कसं काय ईश्वर होईल? तुमच्या दोघांमध्ये भेद राहिला का नाही? कधीपासून भेद आहे? आता त्या दोघांचा संबंध कधीपासून आहे? ऐक नाही, तेव्हापासून तुमचा संबंध आहेच आहे. त्या ठिकाणी भेद तुमचा त्या ठिकाणी तेव्हापासूनच त्या ठिकाणी आहे असं लक्षात घ्यायचं. कारण त्या दोघांच्या संबंधानेच तुमची निर्मिती का नाही? आई वडिलांच्या संबंधाने मुलाची उत्पत्ती आहे का नाही? मग तुमची उत्पत्ती कधीपासून आहे? त्यांच्या संबंधापासून तुमची उत्पत्ती. त्यांचा संबंध जोवर आहे तोवर तुमची उत्पत्ती आहे. त्यांचा संबंध संपला, तुमची उत्पत्ती संपली, असा विचार येतो त्या ठिकाणी. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय कोणाला शंका राहिली का? नाही ना? आता एक नवीन परिच्छेद होतो, त्याला पण थोडं बारकाईनं ऐका. हा परिच्छेद कळाला ना तुम्हाला, पुढचा परिच्छेद काही कठीण नाही, सहजच येते. आता परिच्छेद क्रमांक 16. जीवेश्वरास अनादी मानून त्यांच्या माया कार्यत्वाबद्दल शंका व समाधान. जीव ईश्वर यांना काय म्हणा? अनादी मानून. ऐक नाही, जीव म्हणा किंवा ईश्वर म्हणा, यांना अनादी मानून त्यांच्या माया कार्यत्वाबद्दल एक शंका, आणि त्याचं त्या ठिकाणी काय करणार आहे? समाधान करणार आहे. आता या ठिकाणी प्रथम शिष्य या ठिकाणी शंका करतात. काय शंका करतात? खाली बारकाईनं वाचा. शिष्य म्हणतात, महाराज इतक्यात आपण सांगितले की जीव ईश्वर भाव अज्ञानाची कार्य आहेत, आणि आता पुन्हा असे सांगता की जीवेश्वर हे अनादी आहेत. जे कार्य असते ते अनादी नसते, त्यास केव्हा तरी उत्पत्ती असते. ऐकणे. आता तुम्ही काय म्हणता? आपण काय सांगितले का जीव म्हणा, ईश्वर भाव म्हणा, हे सगळे काय आहे? अज्ञानाची मायेची त्या ठिकाणी कार्य आहे असं तुम्ही सांगता. आणि वरून परत काय सांगता? जीव ईश्वर हे अनादी आहे. 6 पदार्थ किती सांगितले तुम्ही? ब्रह्म, माया, संबंध, जीव, ईश्वर, त्यातला भेद, हे सगळे तुम्ही अनादी सांगता. आणि वरून काय म्हणता? जीव ईश्वर भाव अज्ञानाची कार्य आहेत. कार्य जर म्हटलं तर ते उत्पन्न झालं असं म्हणू शकता की नाही?
अहो सरकारने फार मोठं कार्य केलं, गावोगावी रस्ते तयार केले. पूर्वी कधी रस्ते होते? म्हणजे रस्ते निर्माण केल्याचं कार्य झालं का नाही? मग ते रस्ते उत्पन्न केलेलं कार्य कधी उत्पन्न झालं? आमच्या डोळ्यासमोर उत्पन्न झालं. मग जे उत्पन्न होतं म्हणजे जे कार्य असतं ते उत्पन्न होतं की नाही? समजा कुंभाराने घट उत्पन्न केला, कधीचा घट आहे बरं? अमुक अमुक काळाचा घट त्या ठिकाणी तयार करून ठेवला, ऐक नाही. म्हणजे याचा अर्थ जे कार्यरूपाने असतं ते उत्पन्न होतं आणि जे कार्यरूपाने नसतं. बरं समजा माती कुंभाराने निर्माण केली का? माती कुंभाराने निर्माण केली का? नाही निर्माण केली. माती कुंभाराने निर्माण न करता मातीपासून काय केला? घट निर्माण केला. म्हणजे घटाला त्या ठिकाणी तुम्ही कार्य म्हणू शकता आणि कार्य आहे म्हणून ते उत्पन्न झालं. कार्य आहे म्हणून उत्पन्न झालं. आता त्या कार्याला तुम्ही कसं काय अनादी म्हणू शकता? म्हणा हा घट अनादी काळापासून आहे असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. म्हणजेच काय झाला, तो घट कार्यरूपाने आहे आणि जे कार्यरूपाने असतं ते मात्र उत्पन्न होतं आणि जे कार्यरूपाने नसतं ते मात्र उत्पन्न होत नाही. मग तुम्ही काय म्हणता? जीव ईश्वर भाव ही अज्ञानाची कार्य आहेत आणि वरून तुम्ही काय म्हणता? त्याला अनादी पण म्हणतात. मग कार्याला कसं काय अनादी म्हणता येईल बरं? का हे कार्याला अनादी म्हणणं विसंगत होऊ शकतं की नाही? विसंगत त्या ठिकाणी होऊ शकतं. जर लक्षात नाही आलं तर परत विचारा बरं का. का हे लक्षात आलं नाही? गोरक्ष महाराज लक्षात आलं? जे जीव कार्य आणि हा ईश्वर, हं, बोला ना. जीव ईश्वराचं हे नाही समजले म्हणजे. आता मला सांगा, जीव ईश्वर हे कसे निर्माण झाले बरं? अज्ञानानेच निर्माण झाले का नाही? कल्पना अविद्यतेने झाला जीव, हे अज्ञानाचं कार्य आहे का नाही? बरं जीव ईश्वर भाऊ सत्य आहे का मिथ्या आहेत? मिथ्याच मिथ्या आहे. आहे. मिथ्या आहे. हे लक्षात आलं की नाही? म्हणजेच माया आहे म्हणून तो ठिकाणी जीव ईश्वर भाव त्या ठिकाणी आहे असं म्हणायला आहे का नाही? मग जीव ईश्वर भाव सत्य आहे का मिथ्या आहेत? मिथ्याच आहे. मिथ्या आहे. मग याच्यावरून काय झालं? ते मायेमुळे प्रतीतीला तुम्हाला येत असतात म्हणून ते अज्ञानाचं कार्य आहे का नाही? रज्जूच्या अज्ञानाने तुम्हाला रज्जू व सर्प प्रतीतीला येतो का नाही? मग ते अज्ञानाचं कार्य आहे असं म्हणू शकता की नाही? मग ज्या अर्थी तुम्ही कार्य हा शब्द वापरता की नाही, कार्य हा शब्द वापरता आणि कार्य अनादी होतील का बरं? त्याचं काय म्हणणं आहे? कार्य अनादी होईल का? मग घट कुंभाराने उत्पन्न केला. कुंभाराने काय कार्य केलं बरं? घट तयार केली. घट घट केला. तयार केला. आणि घटाला म्हणा बरं अनादी आहे. नाही. मग तुम्ही काय म्हणता जीव ईश्वराला? अज्ञानाची कार्य म्हणता आणि वरून त्यांना अज्ञानी म्हणता. म्हणजे आहे का नाही? अशा तुम्ही आम्ही काय आमच्या संघ काय करता? तुम्ही विसंगतीनं त्या ठिकाणी वागता आहे का नाही? आम्ही तनु मनु जीवे तुझ्या बोला ओटांगावे आणि तुझ्याची आयशी करावी आता सरले म्हणून. देवा तूच असं करायचं का? म्हणजे आंधळा सोयीचे आवटा का माझवंतीचे मरगटा, आंधळ्याला आडमार्गाला लावून द्यायचं आणि माझवंतीचे मरगटा. आधीच माकड चंचल त्याला काय द्यायचं? मादक पदार्थ द्यायचा, त्याला विंचू चावायचा आहे का नाही? अशा पद्धतीनं त्याला काय करायचं? फार वेडा सायरा बायरा करून टाकायचा. असं तुझा विचार आहे का नाही? तसंच तुम्ही आता काय सांगता ग्रंथकाराव? तुम्ही परत सांगता जीव ईश्वर भाव हे अज्ञानाचे कार्य आहे म्हणजे कार्य शब्द त्या ठिकाणी वापरता आणि जे कार्य असतं ते कार्य अनादी कसं होईल हो? कार्य उत्पन्न होत असतं का नाही? एखादं रोप जमिनीमध्ये लावलं ते उत्पन्न झालं, काय कार्य केलं आहे का नाही? सगळीकडे फुलबाग लावली, सगळीकडे झाडे लावली, सगळीकडे अरण्य तयार केलं. हे कार्य केलं का नाही तुम्ही? हे कार्य केलं. मग नंतर मग तुम्ही म्हणता का नाही इतके वर्ष झाले ह्या जंगलाला, या कार्याला, म्हणजे कार्य तेव्हापासून हे उत्पन्न झालेलं आहे असं म्हणता. मग जे उत्पन्न होतं त्याला कसं काय कार्य म्हणता बरं? असं त्यांनी संगत लावायचा प्रयत्न केला. शिष्याच्या लक्षात आलं की तुम्ही त्याला अनादी पण म्हणता आणि वरून कार्य म्हणता. जे कार्य असतं ते अनादी कसं होईल बरं? बरं घट हे कार्य आहे ते अनादी म्हणा बरं का घटाला. घटाला तुम्ही अनादी म्हणाल का? मातीला म्हणू शकता पण घटाला म्हणू शकत नाही. मग जीव ईश्वर भाव हे अज्ञानाचे कार्य असेल तर तुम्ही त्याला अनादी कसं काय म्हणता बरं? त्याला अनादी म्हणायला नाही पाहिजे ना. आला मुद्दा लक्षात? मग काय म्हणजे कार्य असतं ते अनादी असतं का? आता एवढंच सांगा. नाही. कार्य कार्य मात्र अनादी अनादी नसतं. मग जीव ईश्वर भाव अज्ञानाचे कार्य आहे तर ते अनादी आहे असं म्हणता येईल का? नाही. आणि तुम्ही म्हटले का नाही अनादी आहे? 6 गोष्टी अनादी म्हटले का नाही तुम्ही? हो. म्हणजे तुम्ही विसंगती करता का नाही असं शिष्याचं म्हणणं आहे.
मुद्दा लक्षात आला. हा मुद्दा जोवर लक्षात येत नाही ना, माझं असं म्हणणं आहे, कोणी आपल्याला म्हणून बघा ना किती वेळा सांगितलं तर त्यांच्या लक्षात येत नाही. नाही लक्षात येतं त्याला आम्ही काय करणार आहे? असं तुम्ही म्हणा ना, काय फरक पडतो का त्याने आपल्याला? परंतु मुद्दा कुठं सुटता कामा नये. तो मुद्दा आपल्याला सरळ कळायला पाहिजे व्यवस्थित. चला आता शिष्य म्हणतो, महाराज इतक्यात आपण सांगितले की जीव ईश्वर भाव अज्ञानाची कार्य आहेत, आणि आता पुन्हा असे सांगता की जीव ईश्वर हे अनादी आहेत. जे कार्य असते ते मात्र अनादी नसते, त्यास केव्हा तरी उत्पत्ती असते, त्याला केव्हा तरी उत्पत्ती मानावा लागेलच असं म्हणावं लागतं. जर ईश्वर भाव हे अज्ञानाची कार्य आहे तर त्यांना उत्पत्ती मानली पाहिजे, आहे की नाही? आणि उत्पत्ती मानली तर त्यास अनादी म्हणता येणार नाही. मग जीव ईश्वर भाव अज्ञानाची कार्य आहे आणि त्यांना सुद्धा तुम्हाला उत्पत्ती मानली पाहिजे, म्हणजे त्यांना उत्पत्ती मानावंच लागेल, ते उत्पन्न होतात असं म्हणावा लागेल. आणि जर उत्पत्ती मानली तर त्यांना अनादी कसे म्हणता येईल? मग त्यांना तुम्ही अनादी म्हणू शकत नाही. एक तर त्यांना अनादी म्हणा, ऐक नाही, मग कार्य म्हणू नका. त्यांना तुम्ही जर अनादी म्हटले तर त्यांना कार्य मात्र म्हणू शकत नाही. आणि कार्य जर म्हटले तर काय म्हणू नका त्यांना? अनादी म्हणू नका. अनादी म्हणू नका. आता मुद्दा लक्षात आला का? अनादी म्हणलं तर काय म्हणायचं नाही? कार्य म्हणायचं नाही. आणि कार्य म्हणायचं असेल तर काय म्हणायचं नाही? अनादी म्हणायचं नाही. असं भांडण करायचं संध्याकाळी आपण बसून ग्रुपला येऊन सांगायचं, मग लक्षात येऊन जाईल. कारण भांडणामध्ये आपल्याला चांगली सवय असते कसं बोलायचं, काय बोलायचं. अशी भांडणं करायची, आहे का नाही? किती वेळ आपल्याकडं आहे? अजून 10 मिनिटं आहेत. श्री गुरु, जीव ईश्वर भाव अज्ञानाधीन आहेत, म्हणजे अज्ञान असेल तर जीव ईश्वर भाव असणार, आहे का नाही? आता श्री गुरु त्याला समजून सांगतात. काय समजून सांगतात बाबा? की जीव ईश्वर भाव अज्ञानाधीन आहे, म्हणजे अज्ञानाचं कार्य आहे. अज्ञान खरं का खोटं? अज्ञान खरं का खोटं? खोटं असतं, आहे का नाही? आणि मग ते अज्ञानाचं कार्य असणार आहे जीव ईश्वर भाव, खरा का खोटा? खोटाच. मग जोर, बरं आता असं लक्षात घ्या, जोर अज्ञाने, ऐक नाही, म्हणजे पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही, ऐक नाही, असा मंद अंधकारादी दोष आहे. आणि मग मंद अंधकारादी दोष असेल तर रज्जू व सर्प आपल्याला प्रतीतीला येईल का नाही? रज्जू व सर्प आपल्याला प्रतीतीला येईल. आणि जर आपण हातामध्ये कंदील बॅटरी घेऊन गेलो आणि पूर्ण आता तिथं प्रकाश झाला तर म्हणा बरं, आता ह्या ठिकाणी आम्हाला रज्जूवरती सर्प प्रतीतीला येतो, म्हणता येईल का आपल्याला? म्हणता येणार नाही. मग कुठपर्यंत बरं अज्ञान आहे तिथं? जीव ईश्वर भाव कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अज्ञान तोपर्यंत जीव ईश्वर भाव. आणि अज्ञान नष्ट झाल्यावरती जीव ईश्वर भाव राहील का? जीव ईश्वर भाव राहणार नाही, ऐक नाही. म्हणजे ते कसे, तू का म्हणे हा तो सोय परब्रह्म आहे, परब्रह्मचे, पण अज्ञानामुळे काय झाला? जीव झाला, आहे का ना? नुसत्या छंदे जग विनोदी विवळत असे. नुसता छंद घेतलाय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचंय, करायचं आणि मरायचं, करायचं आणि मरायचं, करमर आडनावच पडून झालं त्यांना. करमर कर, आहे का नाही? कर मर आणि कर, आहे का नाही? अशी त्याला नाव पडून गेले. मग हे कर कुठपर्यंत लावायचं आपण? जोवर आज्ञा नाही तोवर करमर कर, आणि आज्ञा निघून गेल्याच्या नंतर करमर कर नष्ट होऊन जातं, असं लक्षात घ्यायचं. जीव ईश्वर भाव अज्ञानाधीन आहे की नाही? म्हणजे अज्ञान असेल तरच जीव ईश्वर भाव असणार, आहे की नाही? मग जर जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जीव ईश्वर भाव, आणि अज्ञान निघून गेल्याच्या नंतर जीवही नाही आणि ईश्वर सुद्धा नाही. जोपर्यंत पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, तोपर्यंत रज्जू सर्प आहेच, आहे का नाही? आणि जेव्हा पूर्ण प्रकाश येईल, धडधडीत असा प्रकाश तुम्हाला त्या रज्जूच्या ठिकाणी दिसू लागला, आणि तुम्ही त्या रज्जूच्या ठिकाणी आता सर्पाला पाहू शकता का? आता मात्र पाहू शकत नाही. आता जसं माऊली म्हणतात की नाही, तळ हातावर जसा आवळा दिला की तुम्हाला सगळ्या बाजूने संपूर्ण पाहता येतो, तसा हा विचार सागरात असणारा विचार, हा करतळे आवळा, आहे का नाही? माऊली म्हणतात की कर हातावर असणारा आवळ्याप्रमाणे हा विचार ह्या ठिकाणी आहे, लक्षात येतं आपल्याला. चला, म्हणजे अज्ञान असेल तरच जीव ईश्वरभाव असणार, या अभिप्रायाने जीव ईश्वरभाव अज्ञान कार्य आहे. या सगळ्या अभिप्रायाने, तात्पर्याने, विचाराने हे जीव ईश्वरभाव पूर्णपणे अज्ञानाचं कार्य आहे. जोवर अज्ञान तोवर जीव ईश्वरभाव. अज्ञान नष्ट झालं, जीव ईश्वरभाव नष्ट झाला. मग आता मला सांगा, कार्य असेल तर कार्य जे आहे, घट आहे का नाही? आता तुम्ही मला बरं, हे घटाचं अज्ञान आहे, हे अज्ञान आहे असं म्हणू शकता की नाही? ते धडधडीत असतं की नाही? कार्य धडधडीत आपल्याला प्रतीतीला येतं, प्रकाश असू नाही तर अंधकार असो, घट आहे तसा आहे, बरोबर आहे की नाही? पण रजेवर भासलेला सर्प
आहे की नाही. जोवर आज्ञाने, जोपर्यंत पूर्ण प्रकाशने अंधार नाही तोवर प्रतीतीला येणार. आणि पूर्ण प्रकाश झाल्याच्या नंतर सर्परूपी कार्य नष्ट व्हायला पाहिजे का नाही. ते होतं का नष्ट? ते मात्र नष्ट होऊ शकत नाही. असं तर लक्षात यायला लागलं की नाही आपल्या आता थोडं थोडं. हा, असं लक्षात घ्या. या अभिप्रायाने जीव ईश्वरभाव अज्ञान कार्य आहे असे म्हटले आहे. मृत्तिका आणि घट याच्यातील कार्य कारण भावाप्रमाणे अज्ञान आणि जीव ईश्वरभाव यामध्ये कार्य कारण भाव नाही. आता माती आणि मातीपासून झालेला घट. माती काय बरं त्याच्यात आणि घट काय बरं? माती माती उपादानकारक आहे आहे. आणि घट कार्य. घट कार्य ऐक नाही. याच्यामध्ये कार्य आणि कारण भाव येतो का नाही. तसं जीव आणि ईश्वर याच्यामध्ये कार्य आणि कारण भाव आहे का बरं? सांगा बरं. हा, बरं. अग्नी आणि अग्नीची दाहकता नाही. अग्नी आणि अग्नीची दाहकता याच्यामध्ये सांगा बरं काय कार्य कारण भाव आहे बरं? हा, नाही. सूर्याचा प्रकाश, त्या प्रकाशापासून उत्पन्न होणारी ऊर्जा याच्यामध्ये कोणता कार्यकारण भाव आहे बरं? आ, याच्यामध्ये काही कार्यकारण भावच नाहीच ना. तिथं कार्यकारण भाव असलं तर आम्ही म्हटलं असतो ना ते उत्पन्न होतं, म्हटलं असतं. कारण त्याच्यात काही कार्यकारण भाव नाहीच आहे असं लक्षात येतं आपल्याला. म्हणून मृत्तिका आणि घट याच्यातील कार्यकारण भावाप्रमाणे अज्ञान आणि जीव ईश्वर भाव यामध्ये कार्यकारण भाव नाही. म्हणून जीव ईश्वर भाव अज्ञान कार्य म्हणून सांगून ऐक नाही. म्हणून आम्ही काय केलं पर्याय की जीव ईश्वर भाव आहे ही अज्ञानाची कार्य आहेत असे सांगून अनादी म्हणण्यास हरकत नाही. म्हणून ते अनादी म्हणण्यास हरकत आहे का? हरकत नाही. ऐक नाही. समजा तुम्हाला रज्जू सर्प प्रतीतला आला कधी? मंद अंधकारादी दोषामध्ये आला, बरोबर आहे का नाही. आणि दिवसा आला का प्रतीतीला? दिवसाने आला. आणि परत संध्याकाळ झाली, मंद अंधकारादी परत दोष निर्माण झाला तर परत प्रतीतीला येतो का नाही? परत प्रतीतीला येतो. पण तो खरा आहे का खोटा आहे? खोट आहे. खोटंच आहे का नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला अज्ञान असतं तेव्हा ते प्रतीतीला येतं. आणि अज्ञान निवृत्त झालं का मग प्रतीती आहे का? मग प्रतीती नाही. मग त्याला आता सांगा कसं काय अनादी म्हणायचं? म्हणता येईल का अनादी? म्हणा ना अनादी. अहो जोवर कल्पित आहे, जोवर अज्ञान आहे तोपर्यंत कल्पित येऊ शकतं, जाऊ शकतं, आहे का नाही. कारण कल्पित कशाच्या आश्रयाने असतं? खऱ्याच्याच आश्रयाने असतं ना. शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने असतं का नाही. शुद्ध ब्रह्माचं जेव्हा आपल्याला खरं ज्ञान असतं तेव्हा भ्रम होतो का आपल्याला? आणि जेव्हा आपल्याला त्याचं ज्ञान नसतं तेव्हा भ्रम होतो की नाही आपल्याला? जेव्हा आपल्याला एखाद्याने म्हटलं भूत 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 आहे का नाही, मग अमुष्याच्या रात्री भूत असतं आणि वास्तविक पाहिलं तर भूत आहे का तिथं? भूत नसतंच ना, ऐक नाही. पण आपण मानलं म्हणून भूत आहे आणि आपण मानलं नाही तर भूत आहे का तिथं? भूत नसतंच आपल्याला. मग भीती तरी वाटते का? त्याला दाखवलं, सांग कुठे भीती. आता वेळ होत चालला दृष्टांत देताना. आता समजा त्या दिवशी पहा त्या सरड्याचं उदाहरण दिलं का नाही. त्या दिनकर महाराजांनी सरड्याचं उदाहरण दिलं का नाही. माझ्या पोटात सरडा गेला सरडा गेला सरडा गेला. आता खरं त्याच्या पोटामध्ये सरडा गेला का? पण त्याने मानला ना तो, आहे का नाही. आणि म्हणून त्याला परत कृती करून दाखवली. मला जिथं बसला होता ना ती भेगाळ जमीन होती ना तिथंच बस परत, आहे का नाही. खोटा खोटा ते सूत्र काळा द्वारा लावला आणि खोटा खोटा सर्प पटकन असं वळत नेला, आहे का नाही. वळत नेला पटकन त्याच्या पोटातून बाहेर काढला आणि तो त्याला दाखवलं बघ हा सरडा इथं आहे. वास्तविक पाहिलं तर तो पोटातून सरडा बाहेर आला का? कधीच आला नव्हता. तो सरडा पोटात गेलाच नव्हता. पण त्याला भ्रम माना वाटला का नाही. भ्रम माना वाटला म्हणून त्याला वाटलं माझ्या पोटात सरडा गेला. वास्तविक पहिल्या पोटामध्ये सरडा नसतो. तसं मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो जीवभाव होतो की नाही. तेव्हा होतो. आणि मी अज्ञानी नाही, मी जीवभाव पण नाही, मी सच्चिदानंद रूप आहे. मग त्याच्या ठिकाणी काय राहिलं? तो का म्हणे साई देव आहे तैसा आहे. तो देव जसा आहे तसा आहे का नाही. का त्याच्यात काही बदल झाला का? काही बदल त्या ठिकाणी होत नाही. म्हणून अज्ञान जोवर आहे तोवर अज्ञान कार्य प्रतीतीला येतं आणि अज्ञान नष्ट झालं की अज्ञान कार्य सुद्धा मात्र प्रतीतीला येत नाही असं लक्षात घ्यायचं. म्हणून जीव ईश्वर भाव अज्ञान कार्य म्हणून सांगून अनादी म्हणण्यास हरकत नाही. शुद्ध ब्रह्म आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान धरून धरतो. म्हणून मी अज्ञानी आहे अशी प्रतीती येते. वास्तविक पाहिलं तर हा जीव आहे का नाही, हा जीवालाच आपण काय म्हणलं बरं त्या ठिकाणी? अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्यामध्ये त्या अंतकरणामध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब त्यालाच आपण काय म्हणतो? आभास, आहे का नाही. आभास त्या ठिकाणी म्हणतो. हा आभास असणारा हा जीव नाही का त्या ठिकाणी?
कारण अवस्था कोणाला असतात? अवस्था आभासाला त्या ठिकाणी असतात, बरोबर ना. मग त्या अवस्था पाहत असताना काय काय अवस्था पाहिल्या आपण? अज्ञान, विक्षेप, आवरण, ह्या 3 बंधाला हेतू असणाऱ्या त्याच्या अवस्था असतात. आणि नंतर मुक्त करण्याला 2 अवस्था सांगितल्यात, परोक्ष आणि अपरोक्ष. आणि त्याच्यानंतर पूर्ण तो मुक्त होतो तेव्हा त्या कोणत्या अवस्था असतात? शोकनस आनंद व्याप्ती. आनंद व्यक्ती ह्या अवस्था असतात. त्या कुठस्थाला पाहिल्या का आभासाला पाहिल्या कोणी? आभासाला पाहिजे. आभासाला पाहिजे, आहे का नाही. आणि हा आभास काय करतो? आपलं मुख्य समानाधिकरण, बाद समानाधिकरण याचा विचार करत असताना मुख्य समानाधिकरण ते कुठं असं असतं आणि आभासाचं मस्त काय असतं? बाध समानाधिकरण. जोपर्यंत तो बाध समानाधिकरण करत नाही तोपर्यंत ब्रह्माशी एकरूप होतो का? ब्रह्माशी एकरूप होत नाही, असं आपण मागे त्या ठिकाणी पाहिलं. म्हणून हा अभिमान, आता ते शिष्याने काहीतरी शंका केली होती, म्हणजे ही अवस्था तुम्ही कोणाला सांगता? अवस्था कोणाला असतात? तो एक प्रश्न उपस्थित झाला होता, आठवतं का तुम्हाला? नसेल आठवतं नका आठवू वाटलंच तर. आता जास्त आठवायला गेलं का ते जास्त डोक्यावरून जाईल तुमच्या. पण तो त्याच्यामध्ये असा मुद्दा आला होता की आवाज जो असतो ना तो कुठस्थाच्या ठिकाणी अभिमान धारण करतो की नाही, कुठस्थाच्या ठिकाणी अभिमान धारण करतो, एवढा विचार तुमच्या लक्षात आला ना तरी आपल्याला कळू शकतं. अभिमान धारण करायचं तर कोण धारण करेन बरं? जे शुद्ध असतं ते अभिमान धारण करेल का? नाही. आणि ज्याच्या ठिकाणी अज्ञान आलं ते धारण करू शकतं का नाही? ते मात्र धारण करू शकतो. तसा हा जीव अज्ञानी आहे का नाही? कारण त्याला जीवपणा आला, अज्ञान आलं का नाही? मग तो अज्ञान आपल्या ठिकाणी धारण करू शकतो की नाही? की मी त्या ठिकाणी मला जन्म मरण आहे, मला बंध मोक्ष आहे का नाही, मला संसार आहे, हा संसार मला फार त्रास करतो आहे, याचा अभिमान तो धारण करू शकतो का नाही? धारण करू शकतो. जोपर्यंत त्याने अभिमान धारण केला तोपर्यंत त्याला दुःख आहे का नाही? जोपर्यंत त्याला रजीव सर्प खरा वाटतो तोपर्यंत दुःख आहे का नाही? आणि ज्या वेळेस तुला असं वाटतं की हे रजीव सर्प नाहीच आहे, सगळं खोटंच आहे, आता त्याला दुःख होईल का? आता त्याला दुःख होणार नाही. मग त्याला दुःख कधी होईल? जोपर्यंत तो अभिमान धारण करेल तोवर दुःख, आणि अभिमान धारण करायचा बंद झाला मग त्याला दुःख होईल का? मग त्याला दुःख होणार नाही. मग हे सगळ्याला कारण काय बरं? तुम्ही त्याचा अभिमान धारण करता म्हणून दुःख हे लक्षात घ्या. म्हणून जीव ईश्वरभाव अज्ञान कार्य म्हणून सांगून अनादी म्हणण्यास काही हरकत नाही. झालं. शुद्ध ब्रह्म आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान धरतो, म्हणून मी अज्ञानी आहे अशी प्रतीती येते. वरील विवेचनावरून शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे अधिष्ठान विषय आहे. वरील विवेचनावरून, या सगळ्या विवेचनावरून काय लक्षात आलं की शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे अधिष्ठान व विषय आहे. जीव असेल का त्याला अधिष्ठान? कारण जीवच मुळात कसं आहे? कल्पित आहे. ते त्याला अधिष्ठान होईल का अज्ञानाला? होणार नाही. झाला अज्ञानाला अधिष्ठान तर होईल तर कोण होईल? शुद्ध ब्रह्मच होईल, आहे का नाही? आणि त्याला त्या ठिकाणी आश्रय होऊ शकतं, आणि ते आश्रय होऊन ते असणारं अज्ञान अविद्या हे काय करतं? त्या ब्रह्माच्या ठिकाणी काय करतं? त्याला कलंकित करतं, त्याला डाग लावतं, त्याच्या ठिकाणी दोष निर्माण करतं, आणि त्याला जीवभावाला त्या ठिकाणी घेऊन येत असतं, असं लक्षात घ्या. अशा प्रतीती अनुभवावरून येते. वरील विवेचनावरून शुद्ध ब्रह्मच अज्ञानाच्या ठिकाणी व अज्ञानाचे अधिष्ठान व विषय आहे. बघा, आता ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते त्या अंतःकरणावच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञान अंशाची निवृत्ती ज्ञानाने झाली म्हणजे तो मुक्त होतो. ज्या अंतःकरणात ज्ञानच होत नाही ते अज्ञान अंश व बंधही राहतो, आहे का नाही? आता बघा, आता आपण मागं पाहिलं की नाही, बुद्धी जाणे आणि न जाणे हे त्याच. कोणती बुद्धी जाणे आणि कोणती बुद्धी न जाणे? आता सांगा बरं, निमे ऐकता का नाही तुम्ही? शुद्ध बुद्धी शुद्ध बुद्धी जाणे. कोणती शुद्ध बुद्धी बरं? निश्चयात्मिक जी बुद्धी आहे ती शुद्ध बुद्धी आहे. निश्चयात्मक जी बुद्धी आहे ती शुद्ध बुद्धी आहे. इथपर्यंत एक झाला. अजून मल विक्षेपरहित असणारी बुद्धी. अजून अहम ब्रह्मास्मी तत्वमसी महावाक्यापासून जो बोध होतो त्या महावाक्याने निर्माण झालेले अहम ब्रह्मास्मी इत्याकारक असणारी बुद्धी ती जाणे. आणि ज्याला अहम ब्रह्मास्मी इत्याकारक बोध झाला नाही,
ज्याच्या ठिकाणी मल विक्षेप आहे आणि ज्याची आस्तिक बुद्धी नाही, ज्याची निश्चयात्मक बुद्धी नाही, ती जाणेल का? ती जाणणार नाही. मग जी बुद्धी जाणणार नाही तिच्या ठिकाणी अज्ञानांश आवरण राहतो का नाही? अज्ञानाचा अंशाचं आवरण त्या ठिकाणी राहतं आणि ज्याच्या बुद्धीमध्ये यथार्थ स्वरूपाचा बोध होतो ती मात्र काय करते? त्या आवरणाची निवृत्ती करते. हे तर पक्क लक्षात आलं का नाही? याच्यात काही शंका आहे? काही शंका नाही. बरं पाहता, ज्या अंतकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते त्यावेळेस काय होतं? त्या अंतकरणावच्छिन्न म्हणजे अंतकरणाने संकोचित केलेलं अवच्छिन्न अवच्छेदक ऐक नाही असं लक्षात घ्यायचं. अवच्छेदक करणं म्हणजे काय करणं? परिच्छेद्य करणं. आपण मागं पाहिलं का नाही? विशेष वेगळं विशेषण विशेष ऐक नाही भेद भेद्य भेदक असे ते शब्द पाहिले का नाही त्या ठिकाणी? मग अवच्छिन्न म्हणजे काय करणं? परिच्छेदक करणं, परिच्छिन्न करणं, व्यावर्तक करणं ऐक नाही व्यावर्त व्यावृत्य व्यावर्तक असे शब्द पाहिले आपण. मग ज्या अंतकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते त्या अंतकरण अवच्छिन्न चैतन्याचे ठिकाणी असणाऱ्या अज्ञान अंशाची निवृत्ती ज्ञानाने झाली म्हणजे तो मुक्त होतो. म्हणजे आता इथं काय केलं? अंतकरण शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? अंतकवृत्तीनं. अंतकवृत्ती कशी झाली? ब्रह्मास्मी त्याकार झाले का नाही? म्हणजे त्याला काय केलं? त्या ठिकाणी अवच्छिन्न त्या ठिकाणी संकोचित केलं आणि त्या स्वरूपाचा त्याला यथार्थ बोध झाला म्हणून तो काय होतं? त्या ठिकाणी मुक्त होतं. आणि ज्या अंतकरणात ज्ञानच होत नाही ऐक नाही त्याला म्हटलं बस बाबा थोडं ऐक बाबा, आलं लक्षात तर येईल थोडं 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 थोडं. तो माझ्या लक्षात येतच नाही. आता हे हुरग हुरम पंढरपूर असं कुठं काय पंढरपूर होतं का? असं होत नाही. त्याला काय करावं लागतं? त्याला घासावं लागते, त्याला विचार वारंवार कानावर पडावं लागतात, मग त्याला काहीतरी थोडं थोडं कळायला सुरुवात होते. एखादा पाठ ऐकायचा निघून जायचं, काही कळत नाही पाठात. काय करणार आहे? काहीच कळणार नाही. मग काय करावं लागतं? त्याला नांदावं लागतं. काय करावं लागतं? नांदावं लागतं. नांदलं का मग संसार होतो की नाही? मग होतं संसार. नांदायचंच नाही आणि म्हणे संसार होत नाही. कसं काय होईल बरं संसार? तसं नांदलं का, थोडा विचार ऐकला का, मग त्याला हळूहळू ज्ञान होतं. आणि ज्याला ज्ञान होत नाही त्याच्या ठिकाणी जीवभाव तसं राहतो की नाही? त्याला जन्म मरणाची परंपरा, त्याचे दुःख, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तशाच राहतात की नाही? जैसे आता तुका म्हणे काहीतरी एक प्रमाणे हरिपाठामध्ये वज्रलेप होणे अभक्तासी. त्याची वज्रलेप म्हणजे काय? एक पहिला थर, त्याच्यावर दुसरा थर, त्याच्यावर तिसरा थर, थराव थर थराव थर थराव थर ऐक नाही. झाला पापाचा डोंगरच झाला. त्यांनी काही त्याचं परिमार्जन करावं असा विचार मनात येतो का? येतच नाही. का बरं विचार मनामध्ये येत नाही? कारण ब्रह्मज्ञान करून घ्यायचंच नसतं म्हणून तो मुक्त होत नाही. म्हणून वज्रलेप होणे अभक्ताशी. आणि भक्ताला होतं का? भक्ताला होत नाही. कारण भक्त कसा असतो? ज्ञानी असतो म्हणून त्याला वज्रलेप होत नाही. म्हणून त्याला ब्रह्मस्वरूपाविषयी अज्ञान राहत नाही. अज्ञान कोणाला राहतं? ज्याला ज्ञान झालं नाही त्याचं अज्ञान जैसे ते वैसे. किती काही परमार्थ कारण, किती काही वाऱ्या कारण, किती काही फिरा, काही फरक पडणार नाही. ज्या अंतकरणात ज्ञान होत नाही तेथे अज्ञानांश आणि बंधही राहतो. या रीतीने एक अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहारांची व बंध मोक्षाची व्यवस्था लागते. म्हणून या रीतीने वरील प्रकारच्या रीतीने पद्धतीने एक अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहारांची व बंध मोक्षाची व्यवस्था लागते. आता लागते का नाही? जिथं आवरण आहे ऐक नाही, जिथं त्या ठिकाणी जोवर आवरण आहे, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत त्याला बंध राहतो का नाही? राहतो. आणि ज्याचं आवरण निवृत्त गेलं, ज्याचं अज्ञान निवृत्त गेलं त्याचं त्या ठिकाणी काय होतं? मुक्त मोक्ष त्या ठिकाणी होतो. ही एक परंपरा, ही एक रीत. याच्यावरून सगळी संगती लागते का नाही? सगळी संगती त्या ठिकाणी लागते. आता प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे असं म्हणायचं काय कारण आहे का? ज्याने स्वरूपाचा बोध केला त्याचं अज्ञान निवृत्त झालं आणि ज्याला स्वरूपाचा बोध झाला नाही त्याचं अज्ञान आहे तसं शिल्लक राहतं. म्हणून व्यवस्था लागते. म्हणून एक अज्ञान वादच चांगला आहे. म्हणून अज्ञान एक मानावं का अनेक मानावं? अज्ञान मात्र एकच मानावं. अनेक अज्ञान मानण्याच्या मागं लागो नाही. आणि ते अज्ञान मानायचं असेल तर जीवाच्या ठिकाणी मानू नका. परत घोळ होऊ शकतो. घोळ होत नाही हो. ते काय होतं? मतं त्यांची भिन्न भिन्न आहे, प्रक्रिया भिन्न भिन्न आहे आणि आपला मेंदू लहान आहे म्हणून आपल्याला ते पटत नाही ऐक नाही. म्हणून आपण आहे ना सोपं काय ऐक नाही याच्यापेक्षा आहे ना ते संशिक शारीरिकाराचं मत असो नाही तर वाचस्पती मिश्रांचं मत असो ऐक नाही,
कोणाचं तरी मत आपल्याला पटतंय का नाही हे महत्त्वाचं. कोंबडा कोणाचा आरवला, याच्या घरचा का त्याच्या घरचा, आरू देव कोणता कोंबडा आरवला तर काय फरक पडतो, आपण जागे झालो का नाही हे महत्त्वाचं. एखादं मला आम्हाला वाचस्पती मिश्राचं मत पडतं आणि मी त्याने मुक्त झालो, चांगली गोष्ट आहे ना. एखादं मला आम्ही स्वामी समर्थाची पूजा करतो म्हणून आम्हाला त्याचा काहीतरी प्रतीती अनुभव आला, वाह चांगली गोष्ट आहे. एक मला आम्ही दुर्गेची पूजा करतो, दुर्गेची करा, शंकराची करा, विष्णूची करा, वाचस्पती मिश्राचं मत माना, नाही तर संशय शारीरिकार यांचं मत माना. कोंबडा कुठलंही आरू द्या, फक्त मुक्त होणं गरजेचं आहे आपल्याला, बरोबर ना. तथापि कोणास वाचस्पतीचे मत पटत असल्यास त्याने तोही अद्वैत ज्ञानाचाच उपाय आहे, म्हणून वाचस्पतीचे मत खंडन करण्यात आमचा आग्रह नाही. म्हणून आमचा याच्या घरचा कोंबडा आरवला म्हणून त्याचा घरचा कोंबडा आरवला म्हणून दोष जर निर्माण झाला असं आमचं म्हणणं आहे का, असं आमचं म्हणणं नाही. कारण तुम्हाला कसं जरी झालं तर फक्त अद्वैत बोध झाला पाहिजे हे महत्त्वाचं. तुम्हाला वाचस्पती मिश्रांचं मत पटो किंवा संशय शारीरिकार त्यांचं मत पटो, कोणाचे पटो काही फरक पडत नाही, फक्त तुम्हाला काय आहे बोध झाला पाहिजे याच्यात आमचं तात्पर्य. कोणाचं मत खंडन करण्यात तात्पर्य आहे का, म्हणजे हा सगळा विचार आणि वाचस्पती मातावर दोष दिला याच्यासाठी आम्ही दोष दिला का, याच्यासाठी दोष दिला नाही. तुम्हाला फक्त बोध व्हावा याच्याकरता आम्ही सोपं करून सांगितलं आहे. आणि कोणत्याही प्रकारे का होईना जिज्ञासूस अद्वैत बोध होऊन तशी जिज्ञासूने बुद्धीची स्थिती करावी एवढाच आमचा हेतू आहे. ऐक नाही, आमचा हेतू काय आहे, तशी जिज्ञासूने बुद्धीची स्थिती करावी. काय स्थिती करावी बरं याच्यामध्ये, काय स्थिती करावी, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे अशा स्वरूपाची स्थिती करावी. म्हणजे त्याने सतत त्याचं निधिध्यासन करावं याच्याकरता. आता हे सगळं निधिध्यासन चाललंय का नाही, हा परिच्छेद तो परिच्छेद तो परिच्छेद. आता तुम्ही म्हणा बरं आम्हाला निधिध्यासन वेगळं करायचंय, आम्हाला श्रवण मनन निधिध्यासन वेगळं करायचंय, आम्हाला तत्व पदार्थ शोधन वेगळं करायचंय. वेगळं काय, आपण सकाळ संध्याकाळ तेच करतोय. म्हणजे साधन आता वेगळं आहे का, त्या साधनातच आपण अशा साधनामध्येच त्या ठिकाणी आहे. म्हणून कोणत्याही प्रकारे का होईना जिज्ञासूस अद्वैत बोध होऊन तशी जिज्ञासूने बुद्धीची स्थिती करावी एवढाच आमचा हेतू आहे. असो, आता वेळ पहा किती, 6:10 झालेले आहे. आता आपण या ठिकाणी थांबून घेऊ, बराच वेळ झाला विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.